कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीतील जंतर मंतरवर अनेक तरुण तरुणींच्याकडून शनिवार दिनांक 7 जून रोजी आंदोलन करण्यात आले होते। समाज माध्यमातून तेही अमेरिकेत जन्माला आलेल्या कॉकरोच जनता पक्षाने अर्थात CJPने आयोजित केलेल्या पहिल्याच आंदोलनाची जेवढी मोठी चर्चा झाली त्या मानाने प्रतिसाद मात्र तुरळकच मिळाला। याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील। दुपारी 3ची गरमी सहन न झाल्यामुळे संस्थापक अभिजित दिपके यांना AC गाडीचा आश्रय घ्यावा लागला आणि ते सोशल मीडियावर मात्र क्रांतीची भाषा करत होते। CJPचा प्रवक्ता सौरभ दास याला तर एक व्यक्ती चक्क पंख्याने वारत घालत असलेले चित्र पाहायला मिळाले। उमर खालिद सोबत छायाचित्र प्रसिद्ध झालेल्या लोकांना आता प्रवक्ते केलेल्या या CJP पक्षाची सुरुवातच अशी असेल तर शेवट कसा असेल हे सांगायलाच नको। जसे की फेसबुकवर एखाद्या व्यक्तीचे हजारोने मित्र असतात, पण प्रत्यक्ष त्या मित्राला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्यातील एक सुद्धा वेळेवर उपलब्ध होत नाही। तशीच काहीशी अवस्था या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीची झालेली पाहायला मिळाली। ऑनलाईन 22 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोअर्स असणाऱ्या या पक्षाचे रस्त्यावर उतरलेले समर्थक मात्र फक्त हजारातच होते। या आंदोलनास आम आदमी पक्ष, भाकप आणि उद्धव सेनेने सुद्धा पाठिंबा दिला होता। मात्र पाठिंबा दिलेल्या पक्षांचे समर्थक सुद्धा या आंदोलनात दिसले नाहीत। याचा अर्थ विरोधी पक्ष आपली भूमिकाच विसरला आहे की काय? त्यामुळे जो एखादा नवीन पक्ष अशा गोष्टी पुढाकार घेऊन करत असतो त्याला सुद्धा नाममात्र पाठिंबा दाखवण्याचे धारिष्ट सध्या विरोधकांत नाही आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे। कारण दिल्लीत आंदोलन असून सुद्धा प्रमुख विरोधक यात कुठेच दिसले नाहीत। आंदोलनात अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। यावेळी एक आंदोलनकर्त्याने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला। त्याला पत्रकारांनी उलट प्रश्न केला की शिक्षण मंत्री कोण आहेत, तर त्याला त्याचं नाव सुद्धा सांगता आलं नाही आणि तोही ही गोष्ट रेकॉर्ड करू नका असे पत्रकारांना सांगत तेथून पळ काढताना दिसला। नीट या परीक्षेचा फुल फॉर्म विचारला असता नीटचा फुल फॉर्म सुद्धा आंदोलकांना नीटपणे सांगता आला नाही। त्यावेळी सुद्धा नॅशनल इलिजिबिलिटी कम टेस्ट म्हणत आंदोलकांनी तिथून सुद्धा पळ काढला। सोनम वांगचुक आणि अंजली दमानिया वगळता या आंदोलनात बरेचसे चेहरे अपरिचितच होते। मुळात ज्या नेत्याने हे आंदोलन पुकारले होते त्यानेच 3-3:30 वाजता तिथून काढता पाय घेतला, तेही आंदोलनात सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी असताना। त्यानंतर मात्र व्यासपीठावर मुख्यतः JNUशी संबंधित विद्यार्थी होते। साहजिकच बहुतांशी डाव्या विचारसरणी संघटनांशी संबंधित असलेलेच ते होते। वांगचुक यांना शिक्षण मंत्री बनवा अशी मागणी सुद्धा आंदोलकांनी केली। त्यानंतर वांगचुक यांनी सुद्धा काही वेळा तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। आंदोलनाचा विस्कळीतपणा शेवटपर्यंत मात्र कायम राहिला आणि रणरणत्या उन्हात आंदोलन करण्याचा त्रास अभिजित दिपके यांच्यासह संयोजकांना देखील सोसावा लागला। एक व्हिडिओ तर असा फिरत होता ज्यामध्ये एक आंदोलक रणरणत्या उन्हात उभा आहे आणि CJPचा प्रवक्ता मात्र सावलीत बसून थंड पेय पित आहे। आंदोलन समाप्तीच्या वेळी कोणतेही कारण देण्यात आले नाही, कुठलीही पत्रकार परिषद घेतली गेली नाही। त्यामुळे एकंदरीत ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला फरक या आंदोलनात नक्कीच जाणवला। एका पत्रकाराने हातात लाल डायरी घेऊन उभा असलेल्या उत्तर प्रदेशातून आलेल्या एका तरुणास विचारले की तुमच्या हातात काय आहे, तर तो म्हणाला संविधान आहे। त्यांनी ते उघडायला लावल्यावर ती हातातील डायरी निघाली आणि त्यात स्वतः लिहिलेल्या आर्टिकल्सना तो संविधान म्हणत होता। ही गोष्ट उघड झाल्यानंतर मात्र त्या आंदोलकास उत्तर देणे सुद्धा जमले नाही। एका मुलीस पत्रकारांनी विचारले की नाराजी तुमची नेमकी कशाबद्दल आहे, यावर काय पर्याय आहे, तर तिने सांगितले की वयस्क लोकांनी बाजूला व्हावे व युवा नेतृत्वाने देश सांभाळावा। पण युवा नेतृत्व कोण याचं नाव मात्र तिला सांगता आले नाही। एकाने तर थेट पत्रकारांवर तुम्हाला कोणाकडून फंडिंग मिळत आहे असाच आरोप केला। ही माहिती देणारा पत्रकार
तटस्थपणे जे काही आंदोलन दिसतंय ते मांडण्याचा प्रयत्न करत होता. तर एका आंदोलकाने आंदोलनाच्या प्रमुख नेत्यावरच आरोप करत यांना अमेरिकेतून डिपोर्ट केले आहे, त्यामुळे ते इकडे आले आहेत असा सुद्धा आरोप केला. या आंदोलनाविषयी बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान हातात घेऊन उभे राहायचे आणि त्यात संविधानाने तयार केलेल्या संस्थांना मात्र मानायचे नाही. देशात अराजक माजेल अशी इच्छा ठेवायची असा हा प्रकार आहे, पण त्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. या सर्व बाबत तुम्हाला काय वाटते? कॉकरोच जनता पार्टी विरोधकांची पोकळी भरून काढत आहे का, की फक्त सोशल मीडियावरचा एक हवेचा बुडबुडा आहे? याबाबत तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.